नमस्कार, मी पद्माकर पाटील, चोपड्याहून श्री महर्षी वाल्मिकी चषक सीझन 2 आजचा पहिल्या दिवशीचा 5वा सामना आणि हा सामना आहे रिया पेवर ब्लॉक सागर भीमराव ठाकरे यांचा संघ वर्सेस जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन पंकज रायसिंग यांचा संघ. रिया पेवर ब्लॉक या संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन संघाकडून सलामीवीर म्हणून मैदानात दाखल झालेले स्ट्राईकला असतील मयूर सपकाळे अर्थात इंजिनियर मयूर सपकाळे. नॉन स्ट्राईकला असतील जयेश कोळी. नॉन स्ट्राईकला गोलंदाजीची सुरुवात करतील रिया पेवर ब्लॉक संघाकडून जितेंद्र कोळी. 8 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. श्री महर्षी वाल्मिकी चषक पर्व दुसरे 2026 आजचा पहिला दिवस. तर 2 षटकांच्या पॉवर प्ले मध्ये मयूर साठी एक मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ लावण्यात आलेला आहे. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आहे. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि पहिला षटकार. पहिला चेंडू पहिला षटकार. मयूर सपकाळेला आपण शॉर्ट ऑफ लेंथचे चेंडू देऊ शकत नाही. अण्णासाहेब चंद्रकांतजी बळीराम सोनवणे, आमदार चोपडा विधानसभा क्षेत्र मतदारसंघ या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बघितलाय, जाऊ दिलाय. डॉक्टर परीक्षित बाविस्कर, लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद अंमळनेर. सौ सुरेखाताई रोहिदास बाविस्कर या स्पर्धेतील ट्रॉफीचे प्रायोजक. सरपंच गोरगावले सौ सुरेखाताई रोहिदास बाविस्कर. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला चेंडू. खुशाल एकनाथ कोळी कोळंबा, खुशाल अप्पा षटकारांचे प्रायोजक. मंगल इंगळे चौकारांचे प्रायोजक. रिया पेपर ब्लॉक हा संघ सागर भीमराव ठाकरे यांचा आहे. यावेळेस मिड ऑफ कडे चेंडू खेळलेला आहे आणि धावबाद. गोल्डन नव्हे तर डायमंड डक. एकही चेंडू न खेळता हा फलंदाज तंबूत परतलेला जयेश कोळी. आवश्यकता नव्हती. रोशन यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि समय सूचकता. बघितलं होतं की नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू क्रीजच्या बाहेर धावतोय, धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजाकडे चेंडू परत केला आणि गोलंदाजाने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पहिला फलंदाज तंबूत परततोय धावबादच्या स्वरूपात. जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन पंकज रायसिंग यांचा संघ.
चला अविनाश बंगाळ या ठिकाणी मनमुराद मनोरंजनाचा आनंद घेताना. नवीन फलंदाज नरेंद्र नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईकला असतील मयूर सपकाळे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उडवलाय समालोचन कक्षाकडे. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, खणखणीत दणदणीत षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी, कोळंबा. स्वप्नील कोळी पंकजच्या संघाला शुभेच्छा देत आहे. शुभम आणि मयूरला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत आकाश सोनवणे यांच्याकडून. ऑफ स्टॉपच्या बाहेर चांगला चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडूने षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा, 1 गडी बाद. स्वप्नील कोळी बीड वरून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. नक्कीच घ्यावाच लागेल, कारण की आपल्या तालुक्यातील आपल्या गावातील खेळाडू खेळतायत आणि चांगलं प्रदर्शन करतायत. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून बघू शकतात. क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. या लाईव्ह व्हिजन युट्यूब वाहिनीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा. येणाऱ्या काळात याच महिन्याच्या शेवटी आपल्याला धनगर प्रीमियर लीगचा थरार चोपडा शहरात अनुभवायला मिळणार आहे. युट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर्स बाळूभाऊ मुरलीधर बाविस्कर, कोळंबा. एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. नो बॉलचा इशारा. प्रकाश यांना नो बॉल घोषित केलेलं आहे. यांचा चेंडू लागून नो बॉल घोषित केलेला आहे. आणि आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि स्ट्राईकला असतील इंजिनियर मयूर सपकाळे. युट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स बाळू मुरलीधर बाविस्कर, कोळंबा. बॅटिंग पॅव्हेलियनचे प्रायोजक महेंद्र प्रल्हाद ठाकरे. बॉलिंग पॅव्हेलियनचे प्रायोजक सागर कोळी सनफुले. नो बॉलचा इशारा. चला पुन्हा एकदा गोलंदाजाच्या शैलीसाठीचा हा नो बॉल. ओहो, यावेळेस खोदून काढलेला आहे. लॉंग ऑन कडे चेंडू जातोय, लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल एकनाथ कोळी, खुशाल अप्पा कोळी, कोळंबा. विशाल यांच्या चेंडूला हलक्या हाताने खेळलेलं आहे.
ओहो, फटका फसलाय, चेंडू हवेत आणि खेळाडू पोहोचू शकलेला नाही. तर आशिष पाटील जे व्हीजीसीएल या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन समितीचे सदस्य आहेत, आशिष पाटील आणि गौरव भाऊ यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. मयूर सपकाळे यांना जर लागोपाठ 3 षटकार जर त्यांनी लगावले तर आशिष पाटील आणि गौरव भाऊ यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक. स्वप्नील कोळी बीडवरून स्पर्धेला आणि समालोचकाला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद स्वप्नील दादा. आपण घोडगावचे आहात, मी वेळोद्याचा आहे आणि नक्कीच बीडचा जर आमचा कार्यक्रम ठरला तर तुम्हाला भेट नक्की देऊ. बोलणं सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे. चेतन धनगर नरूला बेस्ट ऑफ लक करतायत. मॅन फ्रॉम चहार्डी. नो बॉलचा इशारा असेल. गोलंदाजाच्या ऍक्शन साठीचा हा नो बॉल. बॅटिंग एंडचे प्रायोजक, बॅटिंग पॅव्हिलियनचे प्रायोजक महेंद्र प्रल्हाद ठाकरे, बॉलिंग पॅव्हिलियनचे प्रायोजक सागर कोळी सनफुले, बॅटिंग एंडच्या साईड स्क्रीनचे प्रायोजक बळीराजा ठिंबक, अभिषेक सूर्यवंशी आळावद, बॉलिंग एंडच्या साईड स्क्रीनचे प्रायोजक अरुण आनंदा बाविस्कर, कोमल गार्डन गोरगावले बुद्रुक. दरम्यान डॉट बॉल. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक गुंजन एंटरप्राइजेस, सुनील सुरेश कोळी मासलेकर आणि या स्पर्धेतील प्रत्येक नाणेफेकीचे प्रायोजक भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर, उपसरपंच वडगाव सीम आणि कोळंबा. मोठा गॅप आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. त्या गॅपला कुठेतरी भेदलेलं आहे फलंदाजाने. नरेंद्र बाविस्करच्या बॅट मधून आलेला आहे हा ब्रँडेड चौकार, ज्याचे प्रायोजक मंगल इंगळे. फटका हवेत आणि क्षेत्ररक्षकापासून दूर. 1-2 टप्पे खात मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. पंच अविनाश बंगाळ यांचा इशारा आलेला आहे चौकाराचा. या चौकाराचे प्रायोजक मंगल इंगळे. दोन षटकांची समाप्ती. 31 धावा, 1 गडी बाद. नरेंद्र बाविस्कर 5 चेंडू 9 धावा, तर मयूर सपकाळे 10 चेंडू 19 धावा. शुभम आता गोलंदाजी मार्कवर. शुभम रायसिंग यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण बघितलं असेल चोपडा प्रीमियर लीगच्या वेळेस सौरभ पवार यांचा सुद्धा परिवार उपस्थित होता. त्यावेळेस त्यांनी चमकदार कामगिरी केलेली होती आपल्या संघासाठी. बघूया आता शुभम. आणि बघा, परिवार सोबत असला की चांगल्या खेळाची जबाबदारी असते, थोडंसं दडपण असतं. परंतु शुभम हा अनुभवी खेळाडू आहे, चोपड्याचा स्टार आहे. बघूया कशी कामगिरी करतो आपल्या परिवाराच्या समोर. आणि समोर असेल मयूर सपकाळे, तर 2 चोपड्याचे स्टार आता समोरासमोर. बघा, दोन्ही चांगले मित्र आहेत, परंतु आता एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. तर गुण आणि दोष दोघींना एक दुसऱ्याची माहिती आहेत. क्रिकेटची गोष्ट. कमिया और खामिया. आणि या ठिकाणी लेग ट्रॅपचा नो बॉल. बघा, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दरम्यान आपण 3 खेळाडू
नाही ठेवू शकत. दोन पेक्षा जास्त खेळाडू असले की तो नो बॉल असतो आणि हा नो बॉल दिलेला आहे. चांगली पंचगिरी. 32 धावा आणि एक 51 धावेने धावसंख्या 32. पुढचा चेंडू असेल फ्री हिट तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ओ डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फ्री हिटचा फायदा उचलू शकलेले नाहीयेत. हलक्या हाताने खेळलेला आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त समय सूचकता शुभम रायसिंगची आणि महेंद्र बाविस्कर यांना परतावा लागेल. दुसरा रनआउटचा धक्का. जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन संघाला दुसरा धक्का लागतोय आणि दोनही फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. यावेळेस मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण, समय सूचकता दाखवली. माहिती होतं की नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज क्रीजच्या बाहेर आहे. पिकअप आणि थ्रो, डायरेक्ट हिट आणि फलंदाजाला परतावा लागेल. सिद्धार्थ रायसिंग, शुभम रायसिंग यांचा भाऊ. चला शुभम रायसिंग आणि सिद्धार्थ रायसिंग आणि शुभम रायसिंग हे CPL ला सुद्धा समोरासमोर होते आणि आता सुद्धा समोरासमोर आहे. कुठेतरी परतफेड करण्याचा प्रयत्न असेल शुभमचा. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. आतापर्यंत 5 चेंडूत केवळ नो बॉलची एक धाव जर वगळली तर एकही धाव आलेली नाहीये बॅटने. ओहो हो, चांगलं षटक. चांगल्या सुरुवातीनंतर कुठेतरी धावांवर अंकुश लगावलेला आहे. शुभम रायसिंग यांनी या षटकात केवळ एक धाव दिलेली आणि एक धावबाद केलेला आहे. 3 षटकांची समाप्ती. 32 धावा, 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर असतील लोकेश. लोकेश द मॅन फ्रॉम कोळंबा. अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह शॉट, एक्स्ट्रा कव्हर रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र मिळत नाहीये
आणि बऱ्याच वेळापासून आता धावांवर अंकुश लगावलेला आहे. लोकेश चांगली गोलंदाजी करतायत. 4 चेंडू आतापर्यंत एकही धाव आलेली नाही. मागचे जवळपास 8 ते 10 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेले आहेत. आणि इनसाइड आउट फटका आणि आकाशच्या हातात झेल. सिद्धार्थ रायसिंग कॉट आकाश बोल्ड. लोकेश मॅन फ्रॉम कोळंबा. तिसरा फलंदाज तंबूत परतलेला आहे. 32 धावा. आणि शुभम रायसिंगने पहिला चेंडू नो बॉल टाकला होता. म्हणजे त्यानंतरचे 5 चेंडू आणि आता 5 चेंडू 10 चेंडू निर्धाव आलेले आहेत आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. पेवर ब्लॉक या संघाचं. जगदीश आलेले आहेत. सागर भोई खास वेळोद्यावरून आपल्या मित्राचा सामना बघण्यासाठी उपस्थित आहेत. विलास कोळी मॅन फ्रॉम वेळोदय. मागच्या सामन्यात खेळताना आपण बघितलं होतं. मॅडन ओव्हर विकेट. विकेट मॅडन. लोकेश मॅन फ्रॉम कोळंबा यांनी दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. मागच्या 11 चेंडू मध्ये एकही धाव आलेली नाहीये आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. 4 षटकांची समाप्ती. 32 धावा, 3 गडी बाद. ओ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुट वर जाऊन क्रीजच्या खोलीचा वापर केलेला आहे आणि चेंडूला पोहोचवलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक कुशाल अप्पा कोळी, द मॅन फ्रॉम कोळंबा. चला 2 चेंडू आणि 2 दर्जेदार षटकार. खुशालप्पा कोळी या षटकारांचे प्रायोजक. धावसंख्या 44 धावा, 3 गडी बाद. आणि आता जर एक षटकार लगावला तर आशिष पाटील आणि गौरव भाऊ यांच्याकडून 1100चं रोख पारितोषिक असेल इंजिनियर मयूर सपकाळ यांना. जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन विरुद्ध रिया पेपर ब्लॉक या 2 संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन पंकज रायसिंग यांचा संघ. रिया पेवर ब्लॉक हा संघ सागर भीमराव ठाकरे यांचा आहे. तर आता 2 षटकारानंतर कुठेतरी गोलंदाजावर दबाव असेल. जितेंद्र ओहो मिड विकेटच्या दिशेने धडपडत पडत रडत रखडत षटकार ठोकलेला आहे आणि 1100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल आशिष पाटील आणि गौरव भाऊ यांच्याकडून. 3 चेंडू 3 षटकार आलेले आहेत. आणि 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या 5वं षटक सुरू आहे. 20 चेंडू 37 धावा. मयूर सपकाळे.
डाऊन द ग्राउंड वाईडिश लॉंगॉनकडे चेंडू टोलवलेला आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू वाढवतोय. दरम्यान एक धाव मिळतीये मयूरला. जगदीश कोहळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉडीला क्लोज चेंडू. 51 धावा झालेले आहेत. जितेंद्र कोळी 1.5 षटकात 31 धावा त्यांनी खर्च केलेला आहे. महागडे गोलंदाज ठरतायत जगदीश कोळी. एक कव्हर क्षेत्रात चांगला फटका. एक धाव घेत आहे. खातं उघडताय जगदीश आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. 5 षटकांची समाप्ती. 52 धावा, 3 गडी बाद. दोन चांगली षटक. एक शुभम रायसिंगचं होतं आणि दुसरं षटक होतं लोकेशचं. या 2 षटकात केवळ एकच धाव आलेली होती. एक निर्धाव षटक होतं आणि एक धाव आली होती ती सुद्धा नो बॉलची होती, लेग ट्रॅपच्या नो बॉलची. अन्यथा 2 लागोपाठ निर्धाव षटकं आपल्याला बघायला मिळाली असती आणि या 2 षटकांमुळे फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या आता थोडीशी रिस्ट्रिक्ट होताना दिसते. परंतु मयूर सपकाळ यांनी मागच्या षटकात चांगली फलंदाजी केलेली होती. 2 षटकार टोलवलेले होते, 3 षटकार टोलवलेले होते लागोपाठ आणि त्यासाठी त्यांना आशिष पाटील VGCL चे ऑर्गनायझिंग कमिटीचे सदस्य आणि गौरव भाऊ यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं होतं. 52 धावा, 3 गडी बाद, 5 षटकांची समाप्ती. आता स्ट्राईकला असतील जगदीश, गोलंदाजी मार्कवर असतील लोकेश, ज्यांनी पहिलं निर्धाव षटक टाकलेलं होतं आणि मिसफिल्ड. अशा मोठ्या चुका महागात पडू शकतात. या चौकाराचे प्रायोजक मंगल भाऊ इंगळे. VGCL ऑर्गनायझिंग कमिटीचे आशिष पाटील, गुड्डू दादा, जितेंद्र पाटील, किरण पाटील आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं आपण महर्षी वाल्मिकी चषक आयोजन समितीतर्फे स्वागत करूया, त्यांचा सत्कार करूया. ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. मयूर सपकाळे आता स्ट्राईकला असतील. धावसंख्या अब तक 56 नंतर या एका धावेने वाढते ती 57. चला, खुशाल अप्पा कोळी यांनी प्रायोजित केलेला हा ब्रँडेड षटकार आपण बघितलेला आहे. मयूर सपकाळेच्या बॅटमधून यावेळेस सरळ बॅटने साइड स्क्रीनवर, बॉलिंग एंडच्या साइड स्क्रीनवर आदळलेला हा षटकार, ज्याचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी. 2 चेंडू 2 षटकार आलेले आहेत आणि 23 चेंडू 50 धावांची तुफानी खेळी मयूर सपकाळेची. 23 चेंडू 50 धावा, जबरदस्त खेळी. आणि अजून एक षटकार आला तर 500 रुपये. आणि झेल टिपलेला आहे. चला, 69 धावांवर मयूरची खेळी संपुष्टात आलेली आहे. 24 चेंडूत अर्धशतक झळकावलेलं आहे.
मयूर सपकाळे, कॉट राजकिरण, बोल्ड लोकेश, मॅन फ्रॉम कोळंबा. दुसरा गडी बाद केलेला आहे लोकेश यांनी. नवीन फलंदाज मयूर यांची जागा घेण्यासाठी आता मैदानात आलेले घनश्याम. 69 धावा, षटकातला शेवटचा चेंडू. ओ, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि झेल टिपलेला आहे. घनश्याम शून्यावर बाद झालेले आहेत. देवेंद्र बाविस्कर यांनी कॅच घेतलेली आहे. घनश्याम, कॉट, देवेंद्र बाविस्कर, बोल्ड लोकेश. वैयक्तिक तिसरा विकेट घेतलेला आहे. 2 षटकात 17 धावा देत लोकेश द मॅन फ्रॉम कोळंबा यांनी 3 गडी बाद केलेले आहेत. या षटकात 17 धावा आलेल्या आहेत. पहिलं षटक निर्धाव होतं. 6 षटकांची समाप्ती, 69 धावा, 5 गडी बाद. शुभम गोलंदाजी मार्कवर 7वं षटक घेऊन आलेले आहेत आणि पंकज रायसिंग स्ट्राईकला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर ओ, झेल बाद केलेलं आहे. पंकज रायसिंग आपल्या मोठ्या भावाला कॉटन बोल्ड केलेलं आहे शुभम रायसिंगने. चला आता फलंदाजाचे घरचे डबल माइंड असतील की नक्की आता कुठल्या संघाला आपण साथ द्यायची आहे, कुठल्या संघाचं समर्थन द्यायचंय. परिवार आता डबल माइंड झालेला असेल. या विकेटसाठी आपण आता टाळ्या वाजवायच्या की काय करायचं हे आता परिवाराला चिंता असेल. चांगला झेल टिपलेला आहे शुभमने. पंकजला परतावं लागेल. ओ, चांगला चेंडू, डॉट बॉल. अतिशय किफायती मारा करतायत शुभम रायसिंग. 69 धावा, 6 गडी बाद. जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन पंकज रायसिंग यांचा संघ फलंदाजी करतोय. वाईडचा इशारा आलेला आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर, याचा अर्थ 1 धावांतर. धावसंख्या 70 गाठते. 70. द लॉस ऑफ 6. स्वप्नील. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. 71 धावा. फुलटा चेंडू आणि लॉंग ऑफ कडे झेल बाद. 7वा फलंदाज तंबूत परतोय. स्वप्नील यांना परतावं लागेल. प्रकाश यांनी चांगला झेल टिपलेला आहे. फुलटॉस चेंडूचा फायदा उचलू शकलेले नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त, दूरी कमी, अंतर जास्त कापू शकलेला नाहीये हा फटका आणि परतावा लागेल. 7वा झटका 71 धावांवर. शुभम 2 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. षटकातला 5वा चेंडू असेल शुभम यांचा. डॉट बॉल.
1.5 षटकात शुभम यांनी केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत. जबरदस्त कामगिरी शुभमची. षटकातला शेवटचा चेंडू शुभमचा. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि शुभमचा कॉल आणि शुभमने झेल टिपलेला आहे. आपल्या 2 षटकात शुभम रायसिंग यांनी केवळ 2 धावा देत 3 महत्वपूर्ण गडी बाद करत जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशनच्या मिडल ऑर्डरला खिंडार पाडण्याचं काम केलेलं आहे. आणि बघा, एक महत्वाची गोष्ट अशी, या 2 षटकांमध्ये एकही धाव फलंदाजाने बॅटने काढलेली नाहीये. 2 वाईड आणि 1 नो बॉल अशा 3 धावा खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी शुभम रायसिंग यांची. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. फुलटा चेंडू हवेत आणि झेल टिपलेला आहे. 9वा फलंदाज तंबूत परततोय. देवेंद्र यांचा चांगला झेल. लक्ष असेल 79 धावांचं. 79 रन्स टू विन.
79 धावांचं लक्ष असेल रिया पेवर ब्लॉक या संघाला. मयूर सपकाळे गोलंदाजी मार्कवर, शुभम रायसिंग स्ट्राईकला, राजकिरण कोळी अर्थात राधे नॉन स्ट्राईक एंडला. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. 8 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. 3 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर. इम्प्रोवाइज केलेला फटका आणि त्यासाठी क्षेत्र रचना केली गेलेली आहे. एकेरी धावेने खातं उघडतंय. शुभम पाठोपाठ राजकिरण यांनी सुद्धा आपलं खातं उघडलेलं आहे. मयूर सपकाळे गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस शॉर्ट सिलेक्शन मध्ये थोडासा घोटाळा झालेला आहे. फुल्लर लेनचा चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सुनील रायसिंग मयूर सपकाळच्या फलंदाजीचं कौतुक करतायत आणि करावं लागेल. 78 पैकी जवळपास 50 धावा एकट्या मयूर सपकाळच्या आहेत. 79 धावांचं लक्ष असेल रिया पेवर ब्लॉक या संघाला. तर त्या कारणाकरताच मयूर सपकाळे थोडेसे सांभाळून फलंदाजी करत होते, एक एंड लावून धरत होते, एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय राजकिरण. राजकिरण यांना एक ब्रँडेड चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक मंगल इंगळे. पहिलं षटक संपलेलं आहे, 7 धावा 1 गडी बाद. आणि आता राजकिरण आणि शुभमची रणनीती असेल की मयूरचं अजून एक षटक बाकी आहे ते काढायचं आणि मग बाकी जे कमजोर गोलंदाज असतील त्यांच्यावर मोठे फटके खेळायचे, मोठे प्रहार करायचे. गोलंदाजी मार्कवर आता नवीन गोलंदाज आलेले आहेत. जगदीश, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. चोपडा विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार अण्णासाहेब चंद्रकांतजी बळीराम सोनवणे, डॉक्टर परीक्षित बाविस्कर लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद अंमनेर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, सौ सुरेखाताई रोहिदास बाविस्कर सरपंच गोरगावले या स्पर्धेच्या चषकांच्या प्रायोजिका. या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकतात. त्यासाठी आपल्याला प्रायोजक लाभलेले आहेत बाळू मुरलीधर बाविस्कर कोळंबा. फुल टॉस चेंडू आणि काय फटका खेळण्याचा प्रयत्न होता, समजायला मार्ग नाही. डॉट बॉल. बॅटिंग पॅव्हिलियन महेंद्र प्रल्हाद ठाकरे, बॉलिंग पॅव्हिलियन सागर कोळी सनफुले. बॅटिंग एंडचे प्रायोजक बळीराजा ठिबक अभिषेक सूर्यवंशी आळावद. चांगला फटका, 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक मंगल इंगळे. वाईडिश लॉंग ऑन कडे चांगला फटका. 11 धावा झालेल्या आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू.
यावेळेस मात्र भरपूर वेळ होता शुभम रायसिंग यांच्याकडे. शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूला स्विच हिट केलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय श्री महर्षी वाल्मिकी चषक चोपड्याचा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी कोळंबा. 17 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल. मागचा चेंडू ओव्हर पिच, हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर. स्क्वेअर लेगच्या दिशेने मिसफिल्ड आणि हा चौकार. मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू जातोय सीमा पार. मंगल इंगळे या चौकाराचे प्रायोजक. एसके वॉरियर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन, पुन्हा एकदा मोठा फटका. वन बाउंस चौकार. धावसंख्या 25. 2 षटकांची समाप्ती. या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक मंगल इंगळे. चला, एक मोटरसायकलची चाबी या ठिकाणी हरवलेली आहे. श्रीराम असं त्या किचनवर लिहिलेलं आहे. एक चाबी या ठिकाणी आलेली आहे. ज्यांचं कोणाची असेल ती घेऊन जायची आहे. दोन षटकांची समाप्ती. 25 धावा. शुभम रायसिंग चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघाकरिता. बॉलिंग एंडचे प्रायोजक अरुण आनंदा बाविस्कर, कोमल गार्डन, गोरगावले बुद्रुक. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक गुंजन एंटरप्राइजेस, श्री सुनील सुरेश कोळी मासलेकर. टॉस का बॉसचे प्रायोजक भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर, उपसरपंच वडगाव सीम कोळंबा. खराब चेंडू, शॉर्ट बॉल आणि त्यावर केलेला आहे मोठा प्रहार. चेंडू जातोय कौस कॉर्नर, सीमा पार. मिळतोय श्री महर्षी वाल्मिकी चषक चोपडाचा ब्रँडेड षटकार. खुशाल एकनाथ कोळी कोळंबा या षटकाराचे प्रायोजक. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच फटका आणि तोच रिझल्ट. बॅक टू बॅक सिक्सेस. 37 धावा. रिया पेवर ब्लॉकचा संघ अतिशय वेगाने विजयाकडे मार्गक्रमण करताना. तिसरा षटकार येतोय का? आलेला आहे. 3 चेंडू आणि 3 षटकार. मनोज कोळी याच्यावर तुटून पडलेले आहेत फलंदाज. राजकिरण कोळी, बघा असं म्हणतात की खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता है. आणि शुभमची फलंदाजी पाहून आता राजकिरण सुद्धा लागोपाठ हा चौथा षटकार. 49 धावा झालेल्या आहेत.
पाचवा षटकार आलेला आहे. 5 चेंडू 5 षटकार 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत रिया पेवर ब्लॉक संघाच्या. आतापर्यंतच्या सर्वात वेगवान 50 धावा 2.5 षटकात 55 धावा रिया पेवर ब्लॉक संघाच्या. आतापर्यंतच्या दुसऱ्या सर्वात फास्ट 50 धावा रिया पेवर ब्लॉक संघाच्या. या अगोदर 2.2 षटकात आपण 52 धावा बघितलेल्या होत्या. फटका फसलाय चेंडू. ओ हो 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 भाग्यशाली ठरलेले. चला स्वप्नील यानंतरच्या सामन्यात खेळताना दिसतील एसपी वॉरियर या संघाकडून. स्वप्नील भाऊ एसके वॉरियर संघाचे टीम ओनर आहेत. फेअर डिलिव्हरी. षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती 55 धावा आणि आता 24 चेंडू 30 ची गरज. एकसष्ट धावा झालेल्या आहेत रिया पेवर ब्लॉक या संघाच्या. शुभम रायसिंग 11 चेंडू 26 धावा. तर राजकिरण कोळी 8 चेंडू 35 धावांवर खेळत आहेत. चौथं षटक सुरू आहे. 61 धावा. सिद्धार्थ रायसिंग गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील शुभम. चला काउस कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये एक छोटासा गॅप होता. सुईमध्ये धागा ओवला जातो त्या पद्धतीने गॅप मिळवलेला आहे. टायमिंग चांगलं, प्लेसमेंट चांगलं. 65 धावा. या चौकाराचे प्रायोजक होते मंगल इंगळे. हा षटकार असेल आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल एकनाथ कोळी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुट वर जाऊन पुल केलाय. पॉवरफुल केलाय. सक्सेसफुल केलाय. जबरदस्त फलंदाजी करताना शुभम रायसिंग. जबरदस्त फलंदाजी. कुठलीही संधी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मिळालेली नाहीये. जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन एकमात्र मयूर सपकाळेचा अपवाद जर सोडला तर चांगली कामगिरी करू शकलेले नाहीयेत. फलंदाजीची जर आपण फलंदाजीचा विचार केला तर वाईडचा इशारा. वांतर धाव. धावसंख्या 72. जिंकण्यासाठी आता 7-8 धावांची आवश्यकता.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागोपाठ 4 चौकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 76 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक सुरू आहे, माफ करा 4थं षटक सुरू आहे. सर्वात वेगवान विजयाकडे वाटचाल करताना रिया पेवर ब्लॉकचा संघ. 3 धावांची गरज. शुभम रायसिंग 14 चेंडू 40 तर राजकिरण कोळी 8 चेंडू 35 आणि हा सामना संपलेला आहे. रिया पेवर ब्लॉक संघाने 10 गडी राखून हा सामना आपल्या नावावर केलेला आहे आणि शुभम रायसिंग या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. चला पंचांना विनंती, पुढचा सामना लवकर सुरू करायचा आहे. आजच्या दिवशीचा शेवटचा सामना.